जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस। पुणतांबा आणि नाशिकमध्ये शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पुढची रणनीती काय असावी याबाबत चर्चा झाली। सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शेतकरी संप पुढे सुरू राहो न राहो, जे करायचं ते शेतकरी ठरवतील, तो अधिकार शेतकऱ्यांचाच। पण महत्प्रयासाने झालेल्या शेतकरी एकतेला मात्र कायम राखणं जास्त आवश्यक आहे। आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांना आपल्यात एकता असल्याचं दाखवलंच पाहिजे। 5 जूनला महाराष्ट्र बंद ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत। पुणतांब्यातील आठवडा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे, तर अजित नवले हे शेतकरी 1 दिवसासाठी आत्मक्लेश करणार आहेत। पुणतांब्यातही एक शेतकरी उपोषणाला बसणार आहे। पुणतांब्यात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आणि या बैठकीमध्ये ठिकठिकाणचे शेतकरी सहभागी झाले होते। पुणतांबा हे शेतकरी संपाचं केंद्रस्थान। 1 जून पासून शेतकरी संपाची हाक सर्वात आधी पुणतांबा गावातून देण्यात आलेली आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुणतांब्यानी संप मागे घेतलेला नाहीये, उलट दुपटीनं या संपाला वेग आलेला आहे। उद्या पुणतांब्याचा आठवडा बाजार आहे। आम्ही गाव आणि आठवडा बाजार उद्या बंद ठेवणार आहेत। महाराष्ट्र बंदची हाक समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं दिलेली आहे। या पुणतांब्यामध्ये तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि ह्या काही आमच्या या फसवणूक केलेली या सरकारला परत एकदा वठणीवर आणि त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन या पुणतांब्यातून सुरू करणार आहोत। नाशिकमध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची बैठक संपलेली आहे। शेतकरी संप सुरू असताना अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले होते। हे गुन्हे मागे घ्यावे, तसंच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न देता थेट अंमलबजावणी करावी अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। तर या संपाला पाठिंबा देण्यासाठी अडते व्यापारी वाहतूकदारांनी 5 जूनच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि 8 तारखेला नाशिकमध्ये राज्यव्यापी परिषद घेऊन या परिषदेमध्ये अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। नाशिकमधली बैठक संपली। आपले प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी, आपल्यासोबत किरण गोटूर। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। किरण, आज शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील। अगदी बरोबर आहे वृषाली, अत्यंत महत्त्वाची बैठक ही नाशिकमध्ये आज पार पडलेली आहे। काही महत्त्वाच्या घोषणा देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्यामधलं एक मुख्य घोषणा म्हणजे संप हे एकूणच कायम राहणार आहे आणि त्याच पद्धतीने मुंबईमध्ये नवीन एकूणच कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे आणि त्या बैठकीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे आणि त्यानंतरच संपबाबत एकूण अधिकृत एकूणच भूमिका जाहीर करण्यात येईल। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, नेमकं नवीन कोर कमिटी म्हणजे काय आणि काय बैठक पार पडणार आहे मुंबईत? ज्या पद्धतीने झालेली सर्व घटना आहे त्याचा अभ्यास करता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी नेत्यांच्या प्रमुखांना मी आज या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। यामध्ये मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या साक्षीने आम्ही 4 निर्णय घेतलेले आहेत की उद्याचा महाराष्ट्रातला सर्व संप आहे या बंदाचं आम्ही आवाहन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या संपाला सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सहकार्य करावं। देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातला शेतकरी संप करतोय आणि कर्जमुक्तीसाठी करतोय, सगळ्यांनी सहकार्य करावं हे आम्ही आज तुमच्या माध्यमातून आवाहन करत आहोत। तुम्ही आता बैठकीमध्ये नवीन कोर कमिटीची बैठक मुंबईत ही पार पडणार आहे अशा पद्धतीची एक घोषणा करण्यात आली आहे। मग किसान क्रांती मोर्चा ही जी कमिटी आहे ते रद्द करून आता नवीन कमिटी स्थापन करणार आहे का? किसान क्रांतीमध्ये ज्या पद्धतीचे लोक होते त्यांचा वारसा पाहिला तर हा विचार करण्यासारखा होता। आम्ही याचा विचार केला की का आंदोलनामध्ये चूक झाली ती दुरुस्त करण्याकरता ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक संघटना काम करतात। या सर्व संघटनांच्या प्रमुख नेत्यांशी आम्ही बोललेलो आहोत आणि या संघटनेचे सर्व प्रतिनिधी, त्याचप्रमाणे कृषीवरती अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत मार्गदर्शक म्हणून आणि याची आज चांगली कोर कमिटी 6 तारखेला आम्ही निमंत्रित करून मुंबईमध्ये त्याची आम्ही घोषणा करणार आहोत आणि याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या लढणाऱ्या संघटनेचे प्रतिनिधी असतील। त्यामुळे ही समिती आणि हे सर्व शास्त्रज्ञ, मदत करणारे अभ्यासू लोक याची ही समिती राहणार आणि नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन असणार आहे। तो राज्यव्यापी अधिवेशनानंतरच पुढचा निर्णय तुम्ही घेणार आहे। मग तोपर्यंत आत्ताचा संप हे कायम राहणार आहे का?
आत्ताचा संप हा कायम राहणार आहे आणि आज रात्री 12 वाजेपासून शेतकरी आपापल्या गावामध्ये बसून त्या रस्त्यावरती येऊन आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावरती येतील असं आम्ही आवाहन करत आहोत. आणि हा संप हा कंटिन्यू राहील. 6 तारखेला मुंबईला गठन होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजू शेट्टीसह सर्व नेत्यांची नाशिकला एक शेतकऱ्यांची परिषद होईल आणि त्यामध्ये सरकारला जाग आलीमध्ये काही झालं तर गोष्ट वेगळी, नाही झालं तर शेतकऱ्यांच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने यापुढे काय करायचं हा सामुदायिक निर्णय घेण्यात येईल. तर एकूणच हा संप कायम राहणार आहे. नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन 8 तारखेला हे घेण्यात येणार आहे आणि त्या अधिवेशनमध्ये पुढचा जो निर्णय आहे ते कुठेतरी घेण्यात येईल. आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, त्यांच्याशी बोलूया. मला सांगा दादा, खरं तर आत्तापर्यंत 4 दिवस उलटले आहेत. नाशिकमधले सर्व बाजार समिती बंद आहेत. शेतकऱ्यांचा तुम्हाला कारण आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. त्या चर्चेमध्ये नाशिकच्या मंडईतून सुद्धा जे आता शेतकरी तिथे एकत्र झालेले आहेत, ज्या पद्धतीनं जबाबदारीच्या भावनेतून असं तिकडे भावना अभिव्यक्त होतात आहे, त्यांच्याशी सुद्धा आपल्याला या चर्चेत त्यांनाही सहभागी करून त्यांचाही आवाज नेमका काय तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचा आहे. बरोबर आहे सर. आता एकीकडे आपण पाहतोय की पुरुष मंडळी सुद्धा, पुरुष शेतकरी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच आता महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत. आणि शिर्डीमधल्या या शेतकरी महिलांसोबत जो संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी रवींद्र महाले, या महिला शेतकऱ्यांचं म्हणणं तरी नेमकं काय आहे जाणून घेऊयात. काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी कशा पद्धतीने ते संताप जे आहेत सरकारवर व्यक्त करतात. ते नेमकी बघितलं तर आता तुमच्या भाजी याला भाव मिळत नाहीये. मुख्यमंत्री म्हणतात की 70% तुम्हाला आम्ही मागण्या मान्य करायला तयार आहे. तर कशा तुम्हाला किती मागणीची अपेक्षा आहे, नेमकी काय मागण्या आहेत तुमच्या? निदान आहे ते निम्मा भाव तर द्यायला पाहिजे. किती 2 रुपये किलो, तिकडं 50 शिकतो ना, आम्हाला 2 रुपये देते. काय करायचं ते 2 रुपये? कसं ऐकायचं, कसं पिकवायचं? आतापर्यंत फक्त पुरुषच होते बाहेर, आता महिला पण बाहेर निघणार आहेत. आता सध्या माझ्या गोठ्यात 5 गायी आहे दुधाच्या, त्या दुधांचं काय करायचं? त्यामुळे ना आता महिला सुद्धा रिंगणात उतरणार आहेत. आणि त्याच्यानंतर माझं एवढंच म्हणणं आहे की शेतीमालाला हमी भाव भेटला पाहिजे. शेतकरी राबवतो, कांदे दगडावानी उचलतो, त्याचा तो करणार काय? 2 रुपये किलो 3 रुपये, त्याला निम्माच त्याचा नफा सुद्धा खर्च सुद्धा निघत नाही. मग शेतकऱ्यांना करायचं काय? त्याचा 7-12 हा कोरा झालाच पाहिजे. दुधाला हमी भाव त्यांनी ठरवून दिलाच पाहिजे. आणि आंदोलनासाठी आज ह्या राज्यातले पुरुषच नाही रोडवर, तर स्त्रिया सुद्धा रोडवर येऊन उभ्या राहतील आणि कायम आंदोलन करत राहतील. शिर्डीवरून रवींद्र महाले, जय महाराष्ट्र. नाशिकमधल्या बैठकीनंतर आता शेतकरी आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता आमची पुढची रणनीती काय असेल, आम्ही सर्वांसोबत चर्चा करू आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरवू. मात्र त्याआधी पुणतांब्यामधल्या शेतकऱ्यांचा आणि जयाजी सूर्यवंशी यांच्यामध्ये वाद झालेला होता. तो नेमका वाद काय आहे पहा. नम्रपणे सांगतो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्याबरोबर राहणार. कारण हा जयाजी सूर्यवंशी जातीचा शेतकरी आहे, पुढारी नाहीये. माझा प्रपंच शेतीवर चाललाय, कोणाच्या राजकारणावर पैशावर चाललेलं नाहीये. त्यामुळे जे आरोप करतायत ते आरोप करायचा प्रयत्न करू नका. माझ्याबद्दल स्पष्ट माहिती करून घ्यानंतर बोला. आणि प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचे दलाल तुम्ही आजच्यापर्यंत खाल्लेला आहे. अरे दलाली खाली तर दाखवून दे रे. ए हुशार, दलाली खाली तर दाखवून दे. तू कोणाचा दलाल आहे मला माहिती आहे. तू कोणाचा दलाली करतो मला माहिती आहे. तू काय मला सांगतोस? अरे तुझा जीवन दलालीवर चाललंय. मी कुठली दलाली खाली ते तर दाखवतो, मी तर दाखवतो. शेतकऱ्याला विश्वासात न घेता कोणाला बोलतो तू? कमिटी बनवली, पुणतांब्याचे शेतकरी एक पण नव्हतं. तुम्ही स्वतः सदाभाऊ खोताचे हस्तक आहात असा शेतकऱ्याचा तुम्हाला आरोप आहे. अरे दलालीचा आरोप करण्याच्या अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण करा. सरकारचे हस्तक, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मी कोणाचा हस्तक नाहीये, तुम्ही सरकारचे मी कोणाचा हस्तक नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला माफ करणार नाही. हा महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही, माफ करणार नाही तुम्हाला. काय काय आम्हाला ते चळवळीतल्या गोष्टीमध्ये सांगू नका. कोणाची तुम्ही दलाली करा आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमची दलाली करा, आम्हाला काय त्याचे काय घेणं नाहीये. आम्ही शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये आहोत, आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहोत ना. थोडी जरी नैतिकता असती ना, थोडी जरी नैतिकता तर पुणतांब्याला याची भाषा केली नसती. आणि तुम्ही जे म्हणता ना हे आता दिसू राहिले, तुम्हाला माहिती आहे का पुणतांब्याचे ग्रामसभेचा खर्च कोणी केलेला आहे? आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी 100 रुपये वर्गणी करून पुणतांब्याची ग्रामसभा केली आणि तुम्ही म्हणता दिसत नाही. आयत्या बिळावर तर नागोबा तुम्ही झालेले. आम्ही अजिबात आयत्या बिळावरचे नागोबा झालो नाही. उलट आम्ही तुमच्या चळवळीला पाठिंबा दिला. ही चळवळ राज्यभरामध्ये घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं.
तिला पुणतांब्याच्या बाहेर काढले, लक्षात ठेवा. जयाजीराव मुक्कामी थोडी नैतिकता तुम्ही असती ना, तुम्ही तुम्ही तुमची म्हणजे चळवळ या पुणतांब्याच्या बाहेर आंदोलनाला नेण्याचं काम आम्ही केलं. नाही. नाही तर आणि मी तुमची तुम्हाला चळवळ परत एकदा पुणतांब्यामध्ये सांगतो, पर्यंत राहिली असती, तुम्ही विसरू जर नका. पुणतांब्याला जर पाऊल ठेवला तर तुमचा पाऊल काढणार हा पहिलाच पुणतांबेकर असेल, हे तुम्ही ध्यानात ठेवा. असे मला अगोदर म्हणायचे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हस्तक आहे, आता तुम्ही म्हणता भाजपचा हस्तक आहे. एकदा ठरवा मी हस्तक कोणाचा आहे ते. तुम्ही हा उद्योग केला. तुमचा शेतकरी निषेध करतो. महाराष्ट्रात छोटा शेतकरी असू नये तर मोठा शेतकरी असो, तुमची ही दुकानदारी आम्ही इथून पुढे चालू देणार नाही. अनेक वर्षानंतर शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्या मागण्यांसाठी एकत्र आला. मात्र जे काही घडलं 2 दिवसांपूर्वी, शेतकऱ्यांची एकता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हाच जय महाराष्ट्राचा सुद्धा प्रयत्न आहे की शेतकरी हा संघटितच राहायला पाहिजे आणि त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक आहेत तुळशीदास भोईटे, त्याच्यानंतर आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत योगेश पांडे, ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत विजय जावंतिया. भोईटे सर, आपण पाहतोय गेल्या 2-3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, त्याच्यानंतर एक गट जो आहे कोर कमिटी जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली होती. पुणतांब्यामध्ये येऊन आम्ही हा निर्णय जाहीर करायला पाहिजे होता, मात्र थोडी घाई झाली, हे स्वतः मान्य केलेलं आहे सूर्यवंशी यांनी. मात्र आता जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मला असं वाटतं की 1 जून पासून महाराष्ट्रात जो इतिहास घडायला सुरुवात झाली, एक इतिहास घडू लागला महाराष्ट्रात की आतापर्यंत असं मानलं जायचं की सर्व एक होऊ शकतात, शेतकरी मात्र आपला रस्त्यावर एकत्र येऊन कधी येऊ शकत नाही, शेतकरी संपावर जाऊ शकत नाही. आंदोलन व्हायची कधी ऊसासाठी, कधी कापसासाठी, कधी कांद्यासाठी, मात्र विखुरलेलं होतं. 1 जून 2017ला मात्र इतिहास घडू लागला, महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र आला. मात्र परवा रात्री जे काही घडलं, पहाटे एक चांगली बातमी येण्याची जे काल सकाळी एक वाईट बातमी आल्यासारखं नंतर वाटू लागलं. आधी वाटेलं बरं झालं, 70-80% मागण्या मान्य झाल्या शेतकऱ्यांच्या, एका अल्पभूधारकांना का होईना न्याय मिळतोय की काय. मात्र पुढच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या, आपल्यासोबत आज सुद्धा विजय जावंदियाजी आहेत, त्यांच्यासारखा अभ्यासू, योगेश पांडे यांच्यासारखा अभ्यासू शेतकरी नेते यांनी जेव्हा त्यातल्या अडचणी सांगायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की समस्या सुटण्याच्या ऐवजी उलट वाढण्याची शक्यता जास्त आहे, संपण्याच्या ऐवजी तो चिघळण्याची शक्यता जास्त आहे. आणि काल आपल्याच जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये जयाजीराव सूर्यवंशी आणि पुणतांब्याचे शेतकरी यांच्यातला जो वाद आपण अनुभवला, अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवला, त्यानंतर असं वाटलं की शेतकऱ्यांची एकता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न खूप गरजेचा आहे. आणि त्यातूनच आज एक प्रकारचा राजकारण न आणता थोडंसं राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांची एकता कशी कायम राखता येईल, कोणत्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांचं जास्त भलं करता येईल, या दृष्टीनं एक सकारात्मक चर्चेचा हा प्रयत्न आहे. बरोबर. विजय जावंदिया आहेत आपल्यासोबत. जावंदियाजी, आज पुणतांब्यामधले शेतकरी आणि नाशिकमधले शेतकरी महत्त्वपूर्ण बैठक झाली. नाशिकमधल्या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण पाहिलेलं आहे की आता आम्ही याच्या पुढे खूप सतर्क राहणार आहोत, सर्व शेतकरी संघटनांसोबत चर्चा करणार आहोत, तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे ती आम्ही ठरवणार आहोत. आतापर्यंत असं वाटत होतं की शेतकरी कधीही संघटित होऊ शकणार नाही, मात्र आता जो संपाचं हत्यार शेतकऱ्यांना उपसलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी, आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपल्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज शेतकरी रणनीती सुद्धा आखू लागलेला आहे. एक चांगलं पाऊल म्हणावं लागेल. मात्र ही शेतकरी एकता अबाधित राहावी यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? मला काय वाटतंय की पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांना मी मागेही म्हणतोय, सतत म्हणतोय की आपण सलामच केला पाहिजे. पुणतांब्याच्या ग्रामसभेतनं झालेला ठराव आणि त्या ठरावाला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे या भागातल्या शेतकऱ्यांनी मुंबईच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. सरकारची झोप 2च दिवसात उडाली. जे सरकार लोकशाहीचा टिंबा मारायचे की आम्हीच लोकशाहीवाले आहोत, आम्हीच लोकशाहीवाले आहोत आणि काँग्रेसचे लोक सगळे हुकुमशाह आहेत, इंदिरा गांधी तर हुकुमशहासारखी वागते वगैरे, यांना 2च दिवसात पोलिसांची मदत घ्यावी लागली हे लोकशाहीचं आंदोलन दाबण्याकरता. टँकर दुधाचे मुंबईला घेऊन जाण्याकरता जेव्हा देवेंद्र फडणवीसांना पोलिसांची मदत घ्यावी लागली, ती त्यांची हार होती लोकशाहीमधली, पण ते मान्य करत नाही आहेत. उलट त्यांनी या आंदोलनाचा सन्मान करून कर्जमाफीची मागणी, मी पुन्हा सांगतोय, मी पुणतांब्याच्या लोकांनाही म्हटलं होतं की अल्पभूधारक शेतकऱ्याची उत्तर प्रदेशप्रमाणे कर्जमाफी मान्य करू नका, रुपयाची मर्यादा मान्य करा, ₹1,00,000, ₹1.5 लाख, ₹2 लाख काय ती, पण जमिनीची मर्यादा मान्य करू नका. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात
की अल्प भूधारकाची कर्जमाफी करणार. देवेंद्र फडणवीस साहेब विदर्भाचे आहेत, विदर्भात कोरडवाहू शेती आहे आणि या कोरडवाहू शेतकऱ्याला मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीत अन्याय झाला, त्याच्यापेक्षा जास्त अन्याय देवेंद्र फडणवीस विदर्भ मराठवाड्यातल्या महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतकऱ्यांवर करतात आहेत. काय दिलं मग यांनी शेतकऱ्यांना? मला असं वाटतंय की पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांनी आता जी कोर कमिटी तयार होईल यांनी फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. एक मला मुद्दा मांडायचा आहे की ही जी ताकद तयार झालेली आहे आणि तुम्ही ज्या उद्देशाने ही चर्चा घडवून आणतात की ही एकी कशी कायम राहील. आज शरद पवार साहेबांवर चंद्रकांत दादा पाटलांनी टीका केली की 15 वर्ष त्यांना हमी भाव द्यायला कोणी सांगितलं होतं. मी चंद्रकांत दादा पाटलांना उलटा प्रश्न विचारतो की नरेंद्र मोदी साहेब 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मनमोहन सिंग सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरुद्ध केव्हा आंदोलन केलं हे सांगून द्या, मला दाखवून द्या. हे शिवराज सिंग चौहान यांनी केव्हा आंदोलन केलं हे दाखवून द्या मला. उलट लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शिवराज सिंग चौहान साहेब सुषमा स्वराजांना सोबत घेऊन राष्ट्रपतींची जाऊन भेट घेतात आणि राष्ट्रपतींना मध्य प्रदेशमध्ये माफेडची हमी भावाची हरभऱ्याची खरेदीची मागणी करता. मग तुम्ही राजकारण करत नव्हतात का? मी सतत म्हणतोय दुर्दैव या देशाचं हे आहे की सगळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांचं उपयोग करून आपलं राजकारण करतात, शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करत नाही. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सुद्धा हेच झालेलं होतं. मध्यंतरीच्या काळात सगळं थंड पडलेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं एक नवीन आंदोलन सुरू झालं होतं. पण पुणतांब्यांच्या शेतकऱ्यांनी आणि आता या 2-3 दिवसाच्या संपाच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक नवीन जागृती उभी केलेली आहे. त्या सगळ्या तरुण पिढीला मी सलाम करतो आणि त्यांना विनंती करतो की आता हे जे ताकद तयार झालेली आहे ही ताकद वाढवत द्यावी लागेल आणि ही ताकद राष्ट्रीय स्तरावर एक आम्हाला निर्माण करावी लागेल पुन्हा, जी आम्ही 80 ते 90 मध्ये केली होती किसान समन्वय समितीच्या माध्यमातून. कारण शेतकऱ्यांचा प्रश्न हा एका राज्याचा नाही, एका पिकाचा नाही आणि एका मुख्यमंत्र्याच्या अधिकार क्षेत्रातला नाही. हा शेतकऱ्यांचा प्रश्न हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे आणि आता तर राष्ट्रीय स्तरावर नाही तर तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर WTOच्या माध्यमातून गेलेला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्यात त्या घोषणेतली एक नवीन जी गोष्ट ते बोलतात आहेत तिकडे आपलं लक्ष वेधतो सगळ्यांचं. ते म्हणतात आहेत की आम्ही विक्रमी कर्जमाफी करणार आहोत. म्हणजे मनमोहन सिंगांनी महाराष्ट्राला 7,000 कोटी रुपये दिले होते तर आम्ही 25-30 हजार कोटी रुपये देणार आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब हा 1000 कोटीचा आकडा सांगून तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा मनमोहन सिंगांनी 7,000 कोटीची जी कर्जमाफी केली होती तेव्हा स्केल ऑफ फायनान्स क्रॉप लोन देण्याचं हे 2, 4, 5 हजार रुपये एकरी होतं. आता स्केल ऑफ फायनान्स 15-20 हजार रुपये एकरी झालेलं आहे. मग त्या तुलनेत आता 30, 35, 40 हजाराची कोटीची कर्जमाफी ही 7,000 कोटीच्याच कर्जमाफी सारखी आहे. कर्जमाफीचा मुद्दा तर आहेच जावंदियाजी. सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही शेतकऱ्यांची आता प्रमुख मागणी आहे. 35,000 कोटीची. बरोबर. जावंदियाजी तुमच्याकडे यायचंच आहे मला, मात्र आता मला योगेश पांडेंकडे जायचंय. योगेश पांडेजी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांसाठीची संघटना, शिवारामधली संघटना, प्रत्येक माणूस जो आहे तो शेतीशी मातीशी जुळलेला आहे आणि म्हणूनच आता आपण पाहिलेलं आहे की राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढलेली होती आणि मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत धडक दिलेली होती, मात्र दखल घेतली गेलेली नाहीये. आज शेतकरी स्वतःच्या न्यायासाठी हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी जो निर्धार व्यक्त केलेला आहे की जोपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय? या सर्व शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आत्ताच खासदार राजू शेट्टींनी घोषणा केली आहे की उद्या होणारा महाराष्ट्र बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे व उद्याचा जो शेतकऱ्यांचा जो संप राहील त्या संपामध्ये शहरातल्या सर्व बिगर शेतकरी घटकांनी, व्यापाऱ्यांनी, सर्वांनी सहभागी व्हावं व हा बंदला पाठिंबा द्यावा. आता पुणतांब्याचा जो आंदोलन सुरू झालं त्यामध्ये राज्यातील संपूर्ण छोटे छोटे गावं, ग्रामसभा त्यामध्ये सहभागी होत्या
1 मे रोजी सर्व राज्यातील सर्व ग्रामसभांचे ठराव घेऊन त्यामध्ये सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला व ह्या आंदोलनामध्ये प्रत्येक शेतकरी सहभागी आहे। केवळ 2-4 लोकांना रात्रीच्या अंधारात बोलवून काहीतरी करारनामा काहीतरी घोषणा करायची, यामुळे संपात अजिबात फूट पडलेली नाही। राज्यातले सगळे शेतकरी एकजूट आहे, एकमुठीने घट्ट आहे आणि ह्यामध्ये जे 3 प्रमुख ठराव आहेत की स्वामीनाथन आयोगाची शिफारसी म्हणजे काय, उत्पादन खर्चाच्या आधारे त्याला दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या 2 प्रमुख मागण्या आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या साधारणपणे 40-42 संघटना आहे व महाराष्ट्रामध्ये तब्बल 6 कोटी शेतकरी आहेत। आणि जर आपण बघितलं ज्याप्रमाणे इतर घटकांच्या संघटना असतात, शिक्षकांच्या असतात, बँक एम्प्लॉईच्या असतात, शेतकऱ्यांच्या फार कमी संघटना व सर्वांचा एक कॉमन अजेंडा आहे की शेतकऱ्यांचं हित। तर जे कॉमन अजेंडा आहे, अत्यंत प्रमुख अजेंडा की स्वामीनाथन आयोगाची शिफारसी मान्य करणे। आज अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते सर्व आपल्या माध्यमातून की चंद्रकांत दादा पाटील सारख्या सिनियर मंत्र्यांनी आज खिल्ली उडवली। काय म्हटले ते, कोण स्वामीनाथन, हा काय दक्षिणाचा नट आहे का? म्हणजे यांच्या अशा भावना आहे, अत्यंत निर्लज्ज स्टेटमेंट आहे त्यांचं। आणि जर त्यांना माहीत नसेल स्वामीनाथन कोण आहे तर त्यांनी मंत्रिपदावर राहू नये, राजीनामा द्यावा। वास्तविक ते सहकार मंत्री म्हणून राहिले आहेत, त्यांच्या ह्याआधी स्वामीनाथन आयोगावर स्टेटमेंट आहे आणि त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळावं, अतिशय निंदनीय आहेत। मी आता इथे येण्यापूर्वी माननीय पंतप्रधान मोदीजींचं भाषण ऐकत होतो सांगलीतलं 2014 मधलं। त्यावेळेस मोदीजी काय म्हटले की देशातल्या शेतकऱ्यांना मी 50% उत्पादन खर्चाच्या आधारावर दर मिळवून देईल। मग त्यांना जर हे शक्य नव्हतं त्यांनी असं का घोषणा केली? केवळ मतं घेण्याकरता आणि शेतकऱ्यांना फसवणूक झाली आहे। जर त्यांना जर शक्य नसेल सरकारने त्यांनी सांगून टाकावं आम्हाला हे शक्य, त्यांनी जर सांगितलंय मग त्यांनी सत्तेत राहू नये। त्यांनी एका प्रकारे शेतकऱ्यांची प्रतारणा केली आहे आणि सरकारला हे देणं फार सहज शक्य आहे। आता राज्यामधलाच नाही तर देशातला सगळा शेतकरी एकत्र होणार आहे। मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितलं दुर्दैवाने कुठल्याही राष्ट्रीय वाहिन्या ते वृत्त दाखवत नाही। मध्य प्रदेश पूर्ण महाराष्ट्रापेक्षा जास्त पेटला आहे। मध्य प्रदेशमध्ये गावोगावी आता शाजापूरमध्ये 20,000 शेतकरी एकत्र होते। भोपाळ, इंदोर, त्यानंतर नागदा अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। वाहतूक बंद आहे, साखरेच्या ट्रका जात नाहीये, कुठले भाजीपाला वाहतूक बंद होत नाहीये। मात्र हे दाखवत नाही आणि कशाही प्रकारे मी आपलं आवर्जून अभिनंदन करतो तुळशीदास भोटे सरांचं विषय आपलं की आपण आज सलगपणे हे दाखवत आहेत की शेतकरी आंदोलन आपला पाठिंबा आहे। ग्राउंड झिरोवर जाऊन आपण वृत्तांकन केलं आणि सतत मी बघतोय की जय महाराष्ट्राने सतत म्हणजे आज सुट्टी असून सुद्धा आपण यावर चर्चा घेत आहे। खरंच ही अभिनंदनची बाब आहे। आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आमची बांधिलकी जी आहे, पत्रकारिता जी आहे ती मातीशी आणि मातीशी जुळलेल्या माणसाशी आमची बांधिलकी आहे। त्याच्यामुळेच हे मुद्दे जे आहेत ते आम्ही वारंवार आणि दर दिवशी तुमच्या पुढे घेऊन येतोय की नेमकं घडतंय तरी काय। चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज। काळ्या मातीमध्ये राबणारा जगाचा पोशिंदा जेव्हा आक्रमक होतो, असंतोषाचा उद्रेक होतो, तेव्हा काय होतं ते राज्यामध्ये सध्या सुरू आहे। आज शेतकरी संपाचा 4था दिवस आहे। शेतकरी एकता ही कायम राहिली पाहिजे, अबाधित राहिली पाहिजे। भोटे सर, आपण पाहतोय की काही राजकीय कमेंट्स सुद्धा यायला लागलेले आहेत। या संपाच्या मागे विरोधकांचा हात आहे अशा पद्धतीचे आरोप होऊ लागलेले आहेत। शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा मेसेज या ठिकाणी जातोय, लोकांमध्ये एक वेगळा संदेश जो आहे तो जातोय। तर आता शेतकऱ्यांची एकता नेमकी अबाधित राहण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कारण तुम्ही स्वतः नाशिकमधल्या शेतकऱ्यांसोबत होतात पहिल्या दिवसापासून। नक्कीच, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्यासोबत विजय जावंदिया जी आहेत, योगेश पांडे आहेत, वृषाली, आपल्या फील्डवरून जेवढेही रिपोर्टर आपल्याशी जोडले जात आहेत ते सर्वच किंवा शेतकऱ्यांचे नेते त्यांच्यासोबत आहेत, सामान्य शेतकरी आहेत। प्रत्येकाची एक प्रबळ इच्छाशक्ती आहे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, शेतकऱ्यांची एकता ही कायम राहावी। मात्र घडू काय लागलं, काल सकाळपासून एक संभ्रम तयार झाला। तो तयार केला गेला किंवा नाही हा वेगळा विषय, पण संभ्रम झाला तयार ही तर वस्तुस्थिती आहे। कोणी घडवून आणलं, बिघडवून आणलं, त्या फार वेगळ्या वादाचा विषय। काल जो वाद झाला जयाजीराव आणि पुणतांब्याचे शेतकरी, त्यातून धडा घेऊन त्यातून एक ठरवलं की शेतकऱ्यांमधली एकता अबाधित राहिली पाहिजे। एकता आहे, नाही असं नाही, मात्र प्रत्यक्षातलं चित्र असं दिसू लागलेलं आहे की मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत, नवी मुंबईतल्या, तिथं सुद्धा आज ट्रकने भाजीपाला आणि इतर माल येण्याची आवक वाढताना दिसली। हे चित्र जेव्हा दिसतंय, एक मुंबईकर म्हणून, फक्त ग्राहक म्हणून स्वार्थानं जर विचार करू तर आज सकाळी 25 रुपये पाव किलो टोमॅटोसाठी 25 रुपये मोजताना स्वाभाविकरित्या वाटतं एक, पण तो स्वार्थी विचार ठरेल की खूप भाव वाढलेत, ते कमी झाले पाहिजेत। मात्र का वाढलेत? कारण प्रथमच आपला शेतकरी, आपला मायबाप अन्नदाता हा संपावर गेलेला आहे। त्यामुळे स्वाभाविकरित्या ती झळ
मुंबईकरानं, पुणेकरानं, नागपूर महानगरातल्या इतर महानगरातल्या सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्यांनी त्यांच्या संवेदना जागृत ठेवून सोसलीच पाहिजे. पण हे ज्यावेळी हे कळतं की कृषी उत्पन्न बाजारपेठेत आता ट्रकचे आवाज वाढू लागलेले काही प्रमाणात का होईना, मग ते परराज्यातील असेल किंवा आपल्याकडील असतील, कुठंतरी एक चाहूल लागते की वेगळं तर काही घडत नाही आहे ना. त्यातून हा एक प्रयत्न आहे की एकता अबाधित राखून हा संघर्ष यशाकडे कसा पोहोचवता येईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजेत. कोणाविषयी आम्हाला काही शंका नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने त्यांची एक वेगळी वाटचाल सुरू आहे, त्यांचे वेगळे प्रयत्न सुरू आहेत, ते नेहमी सांगत असतात की सक्षम शेतकरी, सक्षम शेतीचा व्यवसाय व्हावा या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. नक्कीच एक दूरगामी विचार करतात, चांगला आहे. मात्र शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. जे शब्द आपण सातत्याने वापरत आलो की आधी शेतकरी आणि शेती व्यवसाय हा कुठंतरी एक आजारपणाला आहे, मरणपंथावर असा थेट शब्द नाही वापरणार मी, तेवढं नकारात्मक नाही विचार करणार. मात्र त्याला सलाईनची गरज आहे. ते कर्जमुक्तीचं सलाईन, ज्याचं विजय जावंदियांसारखे अभ्यासक, योगेश जे आपल्यासोबत आहेत ते सांगतायत की आधी कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्याला जगवूया आणि त्यानंतर मग त्याला सक्षम बनवण्यासाठी जे काही करता येईल ते टॉनिक देऊया. हे जे आपला एक आपण विचार मांडतो आहोत, त्या विचाराच्या दृष्टीने काय करता येईल. मला वाटतं आपल्यासोबत आता राजकीय पक्षांचे सुद्धा नेते जोडलेले आहेत. अतुल लोंढे जे आहेत ते नागपुरातून आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत. त्यासोबत मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या गणेश हाके यांच्याशी सुद्धा आपल्याला संवाद साधायचा आहे. प्रथम मी अतुलजींकडे जातो. अतुलजी, थोडंसं राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं खरं भलं व्हावं यासाठी आपला चांगला अभ्यास आहे, व्यवसायाचा सुद्धा, शेतीकरणाचा सुद्धा. कशा पद्धतीनं पावलं उचलली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं राजकारण आणून न आणता एकता कशी शाबूत ठेवता येईल, शेतकऱ्याचं भलं कसं करता येईल या दृष्टीनं थोडासा संपर्क तुटलेला आहे अतुलजींशी आपला. मी विजयजींकडे जातो. विजय जावंदियाजी, कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं शाश्वत भलं करता येईल, शाश्वत शेतीची जी संकल्पना मांडली जाते त्यात तुमच्या वतीनं काय व्हॅल्यू एडिशन कराल तुम्ही? तुमची पोटतिडकी पाहून मला खूप आनंद होतोय आणि आज ज्या पद्धतीनं मीडिया शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे, खरंच तुम्हाला सगळ्यांना सलाम. कारण माझं असं आम्ही नेहमी म्हणायचो की जो बोलतो त्याचे फुटाणेही खपतात आणि जो बोलत नाही त्याचे बदामही खपत नाहीत. मला काय वाटतं की आत्ता या सगळ्यातनं जो मेसेज मिळालेला आहे तो हा आहे की शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवलेली आहे. थोडंफार झालेलं आहे चूक. एक प्रकारे चांगलं फुगलेला फुगा जो या सरकारला धोक्याचा वाटत होता त्याला पंक्चर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो करणाऱ्यांनी माफी मागायचा प्रयत्न केलेला, पण ते शब्द सरळ शब्दात माफी मागत नाही. बिलकुल सरळ शब्दात माफी मागायला पाहिजे की हो आमचं चुकलं, आम्ही त्या सरकारच्या चमकदमकमध्ये आम्ही वाहत गेलो, चूक झाली आमची. कारण काय झालेलं आहे, मी सूर्यवंशी साहेबांचं ऐकलं, ते ऐकल्यानंतर माझं असं लक्षात आलं की सूर्यवंशी साहेबांना सुद्धा पुष्कळच्या गोष्टी माहीत नाही आहेत. त्यांनी काय म्हटलं की स्वामीनाथन आयोगाकरता ते केंद्राकडे होतं, आम्ही राज्य सरकारकडनं शेतीमाल आयोगाची स्थापना करायला लावली. अरे राज्यात शेतीमाल आयोगाची स्थापना करून राज्य सरकारनं जाहीर केलेल्या किमती बाजारात कशा काय मिळणार आहेत हो? दुसरं ते म्हणतात की आम्ही त्यांच्याकडनं कायदा करून घेतला की हमी किमतीच्या कमी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. सूर्यवंशी साहेबांना मी हे सांगितलं होतं लातूरला मला जेव्हा भेटलं होतं तेव्हा की अरे राजा, आयात निर्यातीचं धोरण हे केंद्र सरकारच्या अधिकारात आहे. 3700 रुपयाची तूर देशात येत असेल तर कोण व्यापारी आहे की जो बाजारात जाऊन 5000ची तूर घेणार आहे? आणि आयात कर लावण्याचा अधिकार तर मुख्यमंत्र्यांना नाही आहे. मला काय वाटतंय की मी पुन्हा सगळ्या शेतकरी कार्यकर्त्यांना विनंती करतोय, नेत्यांना विनंती करतोय, मलाही सगळं माहीत नाही आहे पण आपण सगळ्यांनी बसलं पाहिजे. बरोबर, एकत्रित येऊनच चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. जावंदियाजी, तुमच्याकडे यायचे. आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, एकूणच जर आता आपण पाहिलं, राजकारण थोडंसं बाजूला ठेवून शेतकरी एकता ही टिकवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतंय? नाही, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यावर दुष्काळाचा जो मार बसलेला आहे तो सर्वात मोठा आहे. गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर तुकडेकरण झालं शेतीचा दारणा क्षेत्राचा जो आकार आहे तो कमी झाला आणि मुख्य म्हणजे त्यांनी जे पिकवलं त्याला किंमत योग्य मिळत नसल्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपण खूप असा लेफ्ट राईट करण्यापेक्षा
शेतकरी हा प्रामाणिक माणूस आहे आणि तो प्रामाणिक माणूस असल्यामुळे कर्ज आपण फेडू शकत नाही। याच्यातून ज्या पद्धतीची आत्महत्या ज्या स्तरावर हे सगळं झालेलं आहे, हे तसं पाहिलं तर आपल्याला प्रश्न आहे का, एकीकडे आपण म्हणजे भारत इंडियाची जी डिवाइड आहे त्या डिवाइड पासून दूर जावं लागेल। पण आपण कितीही म्हटलं राजकारणाच्या संदर्भामध्ये आपण किती म्हटलं करू नये, तरी काल एक प्रकार अतिशय स्पष्टपणे पुढे आला की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाशी त्यांच्याच परिवाराशी संबंधित लोकांना त्या कोर कमिटीमध्ये घुसवून त्याच लोकांना परत इकडे आणलं, त्यांच्यासोबतच चर्चा केली आणि हा शेतकऱ्याचा संप जो आहे तो शेतकऱ्याचा संप आहे। हा तर मुद्दा आहे अतुलजी, म्हणून त्याच्यानंतरच हा मुद्दा जो आहे तो आम्ही घेऊन आलेलो आहे की शेतकऱ्यांची एकता ही अबाधित राहिली पाहिजे। शेतकरी हा फार मोठ्या मनाचा आहे। नाशिक मधल्या शेतकऱ्यांची आज महत्त्वाची बैठक झाली, त्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी समोर येऊन सांगितलेलं आहे की आमचं नियोजन कुठेतरी कमी पडलं, मात्र यापुढे असं घडू नये यासाठी सर्व शेतकरी संघटनांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत, तज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत। आता ही शेतकरी एकता अबाधित राखण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा मुद्दा आहे। नाही, आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जे प्रश्न आपण सोडवू शकत आहोत त्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे। महत्वाची गोष्ट मी याच्यामध्ये तीच उपस्थित करतो, तो जे जावंदिया साहेब बोलले की जे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, MSPचा जो प्रश्न आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही। आपण आता GST पण आणलेला आहे, GST आणल्यानंतर मालाची अशी आपण जी आवक जावक आहे सगळ्या राज्यांमध्ये ती आपण सरळ केलेली आहे आता। त्याच्यामुळं हे सगळं माहीत असताना एवढे संवेदनशील मुख्यमंत्री आपण म्हणतो, ते जर अशी खोटी आश्वासनं देत असतील, खोट्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांना त्यांना कळतं की नाही कळत किंवा काय जे काय आतमध्ये काय झालं असेल त्याच्या अनुषंगाने जर नक्कीच अतुलजी अपेक्षा हीच आहे की किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना अभ्यासूनच प्रगटलं पाहिजे। थोडंसं खूपच कमी वेळ राहिलेला, त्यामुळे योगेश पांडेजींकडे जायचं आहे। योगेशजी, शेवटच्या टप्प्यात खूप कमी वेळ आपल्याकडे, सोल्युशनवर आपण जेव्हा बोलत होतो, विजय जावंदेजी यांनी सुद्धा डोळे उघडणारं वास्तव सातत्यानं ते जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मांडतायत की कशा पद्धतीनं जे सांगितलं गेलं ते राज्य पातळीवर कायद्यानंच अशक्य आहे। थोडासा एक शेवटचा मुद्दा असा आहे की 41 शेतकरी संघटना आहे जवळपास महाराष्ट्रात, या 41 शेतकरी संघटनांना पुढच्या टप्प्यात सुद्धा, कारण एक टप्पा आहे आता उद्याच्या महाराष्ट्र बंदचा आहे, त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधातला आहे, सरकारी कार्यालयांचा आहे, त्याचबरोबर नंतरच्या टप्प्यात जी एक एकत्रित बैठक घेऊन नव्यानं निर्णय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, ही एकता 41 संघटनांपुरती तरी कायम ठेवण्यासाठी काहींना 2 पावलं पुढे जावं लागेल, काहींना मागे यावं लागेल। त्यासाठी महत्त्वाची संघटना आपली आहे, त्यासाठी तेवढी मनाची तयारी आहे का? नक्कीच राजू शेट्टी हे फार मोठ्या मनाचे आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही। आम्ही सर्वांच्या मनाने आणि सर्वांनी एकत्र राहूनच आम्ही काम करू। मला एक मुद्दा मांडू द्या। आत्ताच एक चर्चा सुरू आहे की शेतकऱ्यांना सक्षम करायचं, मग त्याला कर्जमाफी द्यायची। आपण हे मान्य करू, चला मी अत्यंत जबाबदारीपूर्ण सांगतोय, समजा आपण त्यांना सक्षम करायला थांबलो, आता काही कर्जमाफी नको, ज्या नोटीस आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचं काय करणार तुम्ही, आणि शेतकरी सक्षम होण्यासाठी किती अवधी लागणार याची कोणी गॅरंटी देणार आहे का? माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अजिबात शंका नाही, मात्र त्यांना जे सल्ले देणारे आहेत ते कुणाकडनं इनपुट घेतात ते फार दुर्दैवी आहेत। वास्तविक त्यांनी स्वतः समोर यायला पाहिजे होतं। ज्या पद्धतीने हा संप मोडण्याचा प्रयत्न झाला, अंधारात चर्चा झाली, ते अतिशय दुर्दैव आहे। त्यामुळे अत्यंत चुकीचा मेसेज गेला। त्यांच्या मनात जर कुठल्या प्रकारचे हे नसेल ना की पाप नसेल किंवा काही हे नसेल, तर त्यांनी सर्वांना बोलून 11 वाजता दुपारी चर्चा बोलून निर्णय घ्यायला पाहिजे होता, मात्र तसं घडलं नाही, जे झालं ते झालं। वास्तविक जर आपण जर बघितलं की आता शेतकऱ्यांना कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी देणं शक्य आहे का? सहज शक्य आहे। राज्यातला कर्ज किती आहे? 30,000 कोटी। त्यामध्ये आपण जे खरे शेतकरी आहे, खरे शेतकरी त्यामध्ये अल्प उदाहरण बागायती वगैरे असं न करता खरे शेतकरी त्याचं सॉर्टिंग करून हा आकडा किती होतो त्यानुसार ते करणं सहज शक्य आहे। आता राहिलं प्रश्न पैसे रक्कम कशी उभी करायची। आपण समृद्धी महामार्गाकरता पैसे उभे करू शकतो, त्या बुलेट ट्रेन करता 1 लाख कोटीची गोष्टी करतो। मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या लँड बँका काही लोकांच्या हातामध्ये आहेत, त्यांना 5 रुपये 10 रुपये 20 रुपये रेंटने त्या जमिनी दिल्या आहेत, त्यावर कुणाचंही लक्ष नाही, कोणी बोलत नाही, सगळ्यांची एकमेकात हात गुंतलाय। त्या जमिनी ताब्यात घ्या ना, सरकारने त्या जमिनी ताब्यात पांडेजी सांगतात आहे तसे उपाय अनेक आहेत, फक्त आवश्यकता हीच आहे वृषाली, मला वाटतं की योग्य पद्धतीनं विचार करून विजय जावंदिया, योगेश पांडे, राजू शेट्टी खासदार आहेतच, त्याचबरोबर रघुनाथदादा पाटलांसारखे आणि असंख्य म्हणजे 41 शेतकरी संघटनांमध्ये अगदी एक माणूस सोबत घेऊन त्यांच्याशी जर चर्चा केली, विजय जावंदियांसारख्या अभ्यासकांशी जर बोलणं केलं, ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, शेतकऱ्यांचं नेतृत्व करताना अभ्यासून बोलणाऱ्या नेत्यांपैकी ते आहेत, अशांशी चर्चा करून एक वेगळ्या मार्गानं प्रयत्न केले गेले तर मला असं वाटतं अशक्य नाही आहे। मुख्यमंत्री म्हणतात तसं विक्रमी कर्जमुक्ती महाराष्ट्रात दिली गेली, चांगलीच गोष्ट होईल ती, पण त्याचबरोबर
शेतकरी सुद्धा कायमस्वरूपी सक्षम करण्याच्या दृष्टीने पावलं उचलता येईल. अर्थात त्यासाठी आत्ताच योगेश पांडे म्हणाले तसं रात्रीच्या अंधारात नको तर दिवसाच्या उजेडात सर्वांसमोर सर्वांसोबत आणि सबको साथ आणि सबका विकास घडवणारी चर्चा गरजेची असं वाटतं. बरोबर आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीची गरज नाहीये, त्याला फक्त पाठिंब्याची गरज आहे. न्याय हक्कासाठी तो स्वतः लढू शकतो. आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलेला आहे, जर तो शेत शिवारामध्ये शांतपणे काम करू शकतो तर संपाचा हत्यार उपसून हा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघटित सुद्धा होऊ शकतो. फक्त ही एकता जी आहे ती अबाधित राहणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काय करता येईल यासाठी ही चर्चा होती. सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला, यासाठी आपल्या सर्वांचे आभार. आणि या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.